आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत जेव्हा पोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती। त्याच्यामध्ये 2 लोक अडकलेले होते। त्या 2 लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं। हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते, ते जिवंत होते, ते आवाज देत होते। अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना। आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, तर त्याचं शोध कार्य चालू आहे सध्याच्या परिस्थितीत। सर याच्यामध्ये लोक राहत होती का, म्हणजे फॅमिलीज किती होत्या कळलं? सर तेवढं तर काही कळू शकलं नाही, पण ही बिल्डिंगमध्ये लोक राहत होते असं समजलेलं नाही। ती पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती किंवा पळाली होती? हां, सलूनवाले जे होतं म्हणतात इथले, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून, तर बरेचसे लोक त्यातनं बाहेर इव्हॅक्युएट करतात आले। सर किती लोक काम करतात आपत्ती व्यवस्थापन साधारणपणे? सर इथे नाही म्हटलं तरी CBD अग्निशमन केंद्र, वाशी अग्निशमन केंद्र, नेरूळ अग्निशमन केंद्र, इथे नाही म्हटलं तरी एक 60 ते 70 लोक आपल्या इथे काम करत आहे। त्यानंतर मग NDRFची टीम आपण इथे बोलवलेली आहे। सांगाल एकंदरीत घटना काय आहे, किती रेस्क्यू केलं आहे, अजून कोणी अडकलं आहे का? आज सकाळी मला वाटतं 4:45च्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे, सिटी सर्वे नंबर 106 शहाबाज गाव, सेक्टर 19 बेलापूर, आणि G+4 इमारत होती। 2013मध्ये बांधली अशी प्राथमिक माहिती आहे। इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स असं होते। आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली। 39 लोक आणि 13 मुले ही आता बाहेर आलेली आहेत। अजूनही 2 लोकांचा शोध सुरू आहे। बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व, आणि जे काही हे 39 आणि 13 लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे। मला 5 वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो, माझी सगळी टीम आली, NDRFला इन्फॉर्म केलं। NDRFची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर 6 वाजल्यापासून NDRFची टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे, शोध सुरू आहे आम्ही की नेमके अजून किती त्याच्याखाली ढिगाऱ्याखाली आहेत, तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ। सर ही 10 वर्षापूर्वीचीच इमारत होती, गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्समधली आहे? नाही, ही गावठाणातली इमारत दिसते, म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर, कारण त्याला ह्याच्यात दिसतं आहे की आणि मूळ रस्त्यावर आहे, असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे। इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ, परंतु मुळातच दिसतं आहे की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहेत। सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते, स्थानिकांमधून तशी माहिती भेटते? नाही, माझ्यापर्यंत तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता, मला तरी काही माहिती नाही। थँक्यू। नमस्कार, मैं इंस्पेक्टर सुशांत कुमार शेट्टी, NDRF टीम कमांडर हूँ। मुझे सुबह एक खबर मिली थी यहाँ का जो सिविल प्रशासन द्वारा कि एक बिल्डिंग है जो कोलैप्स हुआ है, जिसमें 3 से 4 जो आदमी है फंसने का चांसेस है, और जिसमें मैं अपना टीम लेके वहाँ चल दिया और मेरे को फिर अपडेट मिलती रही और मैं उनका साथ अपडेट रहता रहा। तो मुझे खबर मिली कि 2 जो हमारा जो फायर ब्रिगेड है उनके द्वारा 2 विक्टिम को निकाल चुके हैं, और एक जो मोहम्मद सिराज हो गए तो 30 साल का लड़के हैं, उनको अभी तो मिसिंग है। और इसी लिए मेरे अपना टीम के साथ लेके यहाँ पे पहुँचने के बाद और फिर मैं अपना सर्च करने लगा, और फिर मैं आप देख रहे हैं कि जो बहुत बड़ा जो बीम है उनको हम
मशीनरी द्वारा साइड कर रहे हैं, उसके द्वारा मैनुअली हम सर्च करेंगे। मेरा जो रेस्क्यूअर है उनके द्वारा मैं सर्च करूँगा, और मेरा डॉग स्क्वाड जो यूनिट में है वो आने वाला है, पहुँचने वाला है, उसके द्वारा फिर मैं डॉग के द्वारा भी सर्च करूँगा। तो कितना मैन पावर अभी आपका? एक्चुअली अभी जो है एक ही मिसिंग है, तो अब तो सूचना जो मिली है, और बाकी एनडीआरएफ के कितने जवान यहाँ पे हैं? हाँ, एनडीआरएफ एक ही टीम है, 30 तो स्ट्रेंथ है, और हमारे साथ पूरा इक्विपमेंट है, जो सर्चिंग इक्विपमेंट है, कटिंग इक्विपमेंट सब कुछ हमारे पास अवेलेबल है। आपके अंदर में कितना टाइम लगेगा सब मलबा हटाने के लिए? अभी हम इसलिए जल्दी मलबा नहीं हटा रहे हैं कि हम उम्मीद करते हैं कि जो मोहम्मद सिराज जो मिसिंग है वो सही सलामत हो और हम उनको जीवित निकाल सकें। कितने लोग अंदर आने की अपेक्षा है अंदर? हाँ, अभी जो सूचना मिल रही है कि एक मोहम्मद सिराज कन्फर्म है, और उनके साथ और भी कोई मिसिंग हो गए, वो हम सिविल प्रशासन है उनके द्वारा पता चल रहा है। थैंक यू सर।